हा दबाव नकोय। तातडीने 7/11/2024 रोजी आम्ही ही तक्रार पौड पोलीस स्टेशनला पाठवली आणि पौड पोलीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करावी। त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र बोलून, कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद, तो टीव्हीचा असो किंवा पती पत्नीमधला असो, सासूचा असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामोपचाराने मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहे। समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून हे वैष्णवी हगवणे यांनी एका विकृत मानसिकतेला कंटाळून ज्या आयुष्याचा शेवट केला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। ज्यावेळेस ही घटना मला समजली त्यावेळेस मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला। 19 तारखेला सुमोटो दाखल करत असताना आरोपींवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं पत्र हे बावधन पोलीस स्टेशनला दिलं आणि त्या अनुषंगाने बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आहेत। या 5 आरोपींपैकी 3 आरोपी सासू, नणंद आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये अजून 2 आरोपी होते, राजेंद्र हगवणे जे सासरे आणि दीर हे फरार आरोपी आहेत। यामध्ये पहिल्या दिवसापासून या संपूर्ण घटनेचा तपास CPI डॉक्टर डोंगरे करतात आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे। यामधील जे फरार आरोपी आहेत तर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहे, तर त्याचबरोबर सायबर असेल, क्राईम असेल, अँटी गुंडा टीम असेल, हे 4ही टीम कालपासून कार्यरत आहे। सुरुवातीपासून पोलिसांची टीम ही कार्यरत होती। एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही सुमोटो केलेला आहे। कडक कारवाई झाली पाहिजे, आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही, आरोपी कोणीही असू देत। या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचं आहे आणि थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल यासाठी। 6/11/2024 रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रार ही माझ्या भावाच्या विरोधात आणि त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशननी या हगवणे कुटुंबियांना एकत्र बोलवून त्यांचं त्यावेळेस काउन्सिलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता। त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल नव्हती, पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतो आणि मला खात्री आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करतात आहेत। तपास करत असताना फरार आरोपींना अटक केलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत। याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हगवणे यांचं 10 महिन्याचं बाळ, आज सकाळीच मी ह्याच्या संदर्भातली माहिती पीठ करून दिलेली आहे। यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही सगळी प्रक्रिया करत होतो। पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडे होतं। दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडे होतं आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे 10 महिन्याचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे। बाळाची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे। यामध्ये कोणीही असू दे कारवाई केली जाईल। कडक कारवाईसाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा। अंजली दमानी यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत, की त्यांनी या प्रकरणासंदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी फोनवर प्रयत्न केला पण तुम्ही त्याला नकार दिला आणि फोन रिसिव्ह वगैरे केले नाहीत असे त्यांनी आरोप केले। परत एकदा विचारतो, त्यांचा माझा फोन व्यवस्थित झाला आणि ते रेकॉर्डवरती आहे। तर तुम्हाला आणि आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही एवढं प्रयत्न करत असाल त्या भगिनीला नाही देणार। गेल्या 3.5 वर्षामध्ये आयोगाच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम केलेलं आहे। यापूर्वी आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे कल्पना नसेल आणि पत्रकार म्हणून आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो। आजकाल कोणतीही घटना घडली तर राज्य महिला आठवतो आणि अगदी बांधावरची भांडणं झाली, भावाभावांची भांडणं झाली, घरामध्ये वाद झाला थोडासा, तरी ते आयोगापर्यंत आयोगाला सांगाल किंवा आयोग काय करते असं जेव्हा विरोधक विचारतात त्या गोष्टीचं मला समाधान वाटतं, कारण की विरोधकांना प्रत्येक क्षणाला आयोग आठवतो आणि आयोगाकडे तक्रार गेली तर न्याय मिळेल ही विरोधकांची सुद्धा भूमिका आहे आणि हे माझं आयोगाचं यश आहे। गेल्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 35,000पेक्षा जास्त केसेसचा निपटारा केला। देशातलं राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे पहिलं आयोग आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री क्रमांक सुरू केला। 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, साताऱ्यामध्ये मी 2दा येऊन गेले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जागच्या जागी जनसुनावणी घेणारं हे देशातलं महाराष्ट्राचे पहिलं आयोग आहे आणि या आयोगाच्या माध्यमातून मेलद्वारे असेल, पत्राद्वारे असेल,
प्रत्यक्ष येऊन असेल तक्रारी दाखल करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून माझ्याकडे लीगल एड क्लिनिक म्हणजे ज्या तक्रारदार महिला आहेत, आम्ही प्रयत्न असतो की त्यांनी कोणी कोर्टाची पायरी चढू नये किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार जाऊ नये आणि सामोपचाराने कुटुंब एकत्र यावं. पण दुर्दैवाने त्या महिलेला जर कोर्टात जावं लागलं तर शेवटपर्यंत तिला न्याय देता यावं, तिच्या बाजूने लढता यावं म्हणून मोफत सरकारी वकील देणारं देशातलं पहिलं आयोग हे राज्य महिला आयोग आहे. आणि लीगल एड क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करतो. त्याच्यामुळं सगळ्या महिलांचा आणि विशेष म्हणजे विरोधकांचा जास्त विश्वास आयोगावर आहे, त्याचं मला मनापासून समाधान आहे. दुसरी गोष्ट, कोण काय टीका करते काय करते माझ्याकडे रेकॉर्डवरती सगळं आहे. माझ्या ट्विटर अकाउंटवर, महाराष्ट्र कमिशनच्या अकाउंटवर पहिल्या दिवसापासून जी बातमी विरोधकांना सुद्धा माहीत नव्हती किंवा त्याच्यावर जे आज बोलतात, एक काँग्रेसच्या माजी महिला मंत्री, त्यांचं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी मला एक जणांनी ट्विट दाखवलं. ते आज भानावर आले आणि त्या म्हणतात आम्ही वैष्णवी हगवणे यांना न्याय देण्यासाठी त्यांच्याबरोबर राहू वगैरे. घटना घडल्यानंतर आज बोलतात आणि खाली दिलंय की आयोगाने याच्यामध्ये लक्ष घालावं. तर मला असं सांगायचं, जे कोणी झोपेत आत्ता जागे झाले असतील, जे भानावर आले असतील, तर आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेल्या 6 दिवसाच्या बातम्या जरूर पोहोचवा. आयोग सतर्क आहे, आयोग कार्यक्षम आहे. व्यवस्थितरित्या प्रत्येक घटनेमध्ये आयोग बाजू घेऊन आणि त्यांच्या पद्धतीने न्याय मिळण्यासाठी लढा देत असतो. त्याच्यामुळे माझ्यावर टीका केल्यावर जर कुणाच्या बातम्या होत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. वैष्णवी हगवण्याच्या निमित्तानं हुंडा असेल म्हणजे जे डावरीचं आहे हे विषय होतात, म्हणजे अजूनही सुरू आहेत. याच्याबद्दल आयोगानं काहीतरी पावलं उचलण्याची गरज आहे असं वाटत नाही? गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही बालविवाहाच्या विरोधातला सगळा मोठा लढा उभा केला. याच्यामध्ये बालविवाहाच्या विरोधातलं पत्र सगळ्यात पहिलं प्रत्येक कलेक्टर ऑफिसला देऊन बालविवाह रोखण्यासाठी मी स्वतः जिल्हा न्याय बैठका घेऊन यासाठी मोठ्या प्रमाणात ही मोहीम आम्ही राबवलेली आणि त्याचा लेखाजोगा सगळं आमच्याकडे आहे. मग ते बालविवाह होत असताना तुळशी विवाह झाल्यानंतरचा कालावधी असेल, दिवाळीनंतरच्या आणि उन्हाळ्यानंतरच्या सुट्ट्याचा कालावधी असेल, ग्रामीण भागामध्ये या दरम्यान मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. तर त्याच्यासाठी आमची जिम्मेवारीची पूर्ण यंत्रणा अतिशय सतर्क असते. अगदी मेसेजवर आलेले सुद्धा म्हणजे टेक्स्ट मेसेज जरी आले तरी आम्ही तिथं आमची टीम पाठवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतो, ज्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्यासाठी सूचना देत असतो. आणि यामध्ये आम्ही आवर्जून पोलीस पाटील आणि सरपंच ही यंत्रणा बरोबर घेतो, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना बरोबर घेतो आणि केवळ याच कालावधी नाही तर 365 दिवसांमध्ये ही यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतो. जसा बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तसाच गर्भनिधन विरोधातला सुद्धा कायदा आहे, तसाच हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे. पण एक समाजाची मानसिकता, एका बाजूला शासन प्रशासन यांनी कायदा करायचा आणि तितक्याच ताकदीने कायदा आपण मोडायचा कसा ह्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो. आणि म्हणून दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं, आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतं. ते आपणच आहेत सगळे. शिक्षित म्हणायला हा समाज सुशिक्षित झालाय का नाही मला माहीत नाही, कारण की आज आम्हाला दारावरची पाटी आणि 7-12 नाव म्हणून मुलाचं नाव लावावं लागतंय किंवा त्यासाठी म्हणून गर्भामध्ये किती मुली मारल्या जातात. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी आमच्याकडूनच होत नाही. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संविधान दिले, घटना दिली, तसंच आपल्याला कायद्याचं कलम हे आपल्या संरक्षणासाठी आहे. पण ते मोडण्यासाठी आपला जितका प्रयत्न होतो तो न करता त्याची अंमलबजावण्यासाठी करण्यासाठी आपण जर एकत्र आलो तर मला असं वाटतं कठोर कायदे आहे, त्याची अंमलबजावणी होईल. हुंडा जर कोणी मागत असेल तर मी कायम सांगते की हुंडा मागणाऱ्यांची ती विकृती आहे. त्यांना मुलगी नको, पैसा हवाय, अशांना मुलगी देऊ नका, भीक द्या, कारण त्यांना भीकीच्याच लायकीची लोकं आहेत. आणि जर कोणी हुंडा मागत असेल तर तुमच्याजवळ कायदा आहे, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधातला गुन्हा नोंद करा. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊ शकतो. पण आता ही चळवळ आम्हाला लढली गेली पाहिजे. मागणारा इतकाच देणारा सुद्धा दोषी आहे. त्याच्यामुळे आता या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे.